बातमी संभाजीनगर मधून आहे। घाटीमध्ये सिटी स्कॅन मशीन आजारी पडले। 6 दिवसांपासून हे मशीन बंद आहे, त्यामुळे शस्त्रक्रिया रखडल्यात। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन मशीन हे 6 दिवसांपासून बंद पडलेले आहे, त्यामुळे तब्बल 600 रुग्णांचे सिटी स्कॅन रखडलेले आहेत। अनेकांच्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलाव्या लागल्यात। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, आपण पाहतोय घाटी रुग्णालय याना त्या कारणांसाठी चर्चेतच असतंय। आता तिथले सिटी स्कॅन्स जे आहेत ते बंद पडलेले आहेत, त्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालय जे आहे ते मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यातील सर्व विभागातून जे आहे ते रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत आहे। मात्र मागील 6 दिवसापासून या ठिकाणची सिटी स्कॅन मशीन जी आहे ती बंद आहे, त्यामुळे आता रुग्णांना जो आहे तो नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। जी मशीन आहे त्याचे वेगळे पार्ट जे आहे ते आता जर्मनी आणि इतर देशातून जे आहे ते आयात करावं लागत आहे, त्यामुळे आता ती मागणी देखील केली असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र 6 दिवस उलटले आहे। 6 दिवसामध्ये अद्यापही जे आहेत रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये सिटी स्कॅन मशीन जी आहे ती सुरू होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र आता गोरगरीब रुग्ण जे आहे ते ग्रामीण भागातून येत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांची अडचण जी आहे ती वातानी पाहायला मिळत आहे। यामुळे जर पाहिलं गेलं तर अनेक नागरिकांच्या जे आहे शस्त्रक्रिया सुद्धा रोखल्या गेल्याचे पाहायला मिळत आहे। अगदीच विजय, आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे, असे जोडलेले रहा।